सर्व पत्रकारांचं मनापासून स्वागत। या पत्रकार परिषदेला माझ्यासोबत उपस्थित आहेत माझे सहकारी माध्यम विभागाचे प्रमुख नवनाथ जीबन, त्याचबरोबर माझे सहकारी प्रवक्ते संदीप खर्डेकर, पश्चिम महाराष्ट्राचे माध्यम प्रमुख अमोल कविटकर, पुष्कर, सगळ्यांचा परिचित, मुद्दाम नाव पूर्ण घेत नाही। त्याचबरोबर राजेशजी, आमचे पुण्यातले नेते राजेशजी, तसं निवडणुकीतही उद्या पुण्यात उमेदवार सगळं तुम्हाला माहिती, अर्ज भरणार, त्यात मी जात नाही। पण या निमित्ताने आता नुकताच पहिला टप्पा निवडणुकीचा पार पडला, दुसरा आता लवकरच 26ला आहे। परत पराभव समोर दिसल्यानंतर काँग्रेसची जी अवस्था झाली आहे आणि काँग्रेसनी जे त्यांचं वर्षानुवर्षाचं एक जुनं अस्त्र, हक्कानी मतं मिळवण्याचं शस्त्र, असं त्यांनी बाहेर काढलंय, ते त्यांच्या जाहीरनाम्यात त्यांनी जाहीर केलं। तेच राहुल गांधी बोलतायत, सॅम पित्रोदा बोलतायत, ते म्हणजे अल्पसंख्याक अनुनयाचं, या देशाच्या संपत्तीवर पहिला अधिकार हा मुस्लिम समाजाचा आहे, अशा प्रकारचं विधान यापूर्वी मनमोहन सिंगांनी केलं होतं। काँग्रेसच्या आत्ताच्या जाहीरनाम्यात ती अशीच पूरक अशी भूमिका या ठिकाणी घेण्यात आली। खरं म्हणजे काँग्रेसच्या अनेक वर्षानुवर्षाच्या चुकीच्या धोरणामुळे समाजातले विविध घटक, मग आदिवासी आहे, SC आहे, ST आहे, OBC आहे, असे घटक कायम वंचित राहिले विकासापासून। मात्र या घटकांची किंवा या घटकांबद्दल काळजी न करता एका विशिष्ट समाजासाठीच फक्त काँग्रेसचं प्रेम पुन्हा एकदा उद्भवलं झालंय। त्यामुळे भारतीय जनता पार्टीची माननीय मोदींची भूमिका नेहमीच राहिली, सबका साथ सबका विकास, सगळ्यांना सोबत घेऊन जायची भारतीय जनता पार्टीची भूमिका। दीनदयाळजींचा जो अंत्योदयाचा मार्ग आहे, तो त्या पार्श्वभूमीवरती गेले 10 वर्ष काम आमचं सुरू आहे। समाजातल्या कुठल्याही जातीचा, धर्माचा ती व्यक्ती असो, पण शेवटच्या टप्प्यावर जो व्यक्ती आहे, त्या व्यक्तीच्या विकासासाठी, त्याच्या जीवनात बदल घडावा यासाठी प्रयत्न करण्याचं काम माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या योजनांच्या माध्यमातून सुरू आहे। मात्र असं असताना केवळ फक्त एका विशिष्ट समाजासाठी ती मतं मिळवण्यासाठी, लांगुलचालन करण्यासाठी, त्या समाजाला फायदा होईल अशा प्रकारचं धोरण जे मनमोहन सिंगांनी 2006 मध्ये बोलले होते, तेच भूमिका आता 2024च्या काँग्रेसच्या जाहीरनाम्यात दिसते। आणि त्यामुळे विकासाच्या राजकारणाला किंवा विकासाच्या भूमिकेला देशातील जनतेने मदत कायम केली आणि काँग्रेसचं नेहमीच पराभूत होत राहिली विकासाच्या मुद्द्यावरती। त्यामुळे काँग्रेसने आता हे शस्त्र काढलंय, थेट लोकांच्या संपत्तीवरती हे शस्त्र त्यांनी काढलंय। या देशातील जनतेच्याकडे जर काँग्रेस सत्तेवर आली तर कुणाकडे किती पैसे आहेत याचा सर्वे केला जाईल आणि संपत्तीचं पुनर्वाटप केलं जाईल
म्हणजे जे रशियामध्ये केलं गेलं, ज्यातनं रशिया पुढे मोडला, रशिया पुढे विभाजन झालं, ज्या पद्धतीचं कम्युनिस्ट राजवट तिथे होती, एक प्रकारचं माओवादी कम्युनिस्ट धोरण जे रशियामध्ये सुद्धा फेल गेलं, तशा प्रकारचं धोरण काँग्रेस इथे आणू इच्छिते. त्यामुळे इथं देशातल्या बसणाऱ्या आपल्या सर्वसामान्य लोकांच्या सुद्धा संपत्तीचं त्याचा विचार केला जाणार, त्याचा सर्वे केला जाणार, त्याचं मोजमाप केलं जाणार आणि मग त्याचं पुन्हा फेरवाटप होणार. अशा पद्धतीची धोरण काँग्रेसच्या जाहीरनाम्यात दिसतंय, जे अत्यंत घातक आहे. सर्वसामान्यांच्या खिशातलं जे काही थोडं 2011ला एक जातीवरती एक कायदा काँग्रेसने आणला होता, जो भयानक होता. धार्मिक दंगलीबद्दलचा कायदा होता, जो भयानक कायदा होता, ज्यातनं कुठेही दंगल झाली तर पहिला गुन्हा हा हिंदू समाजावरती लागू होईल, अशा प्रकारचा तो कायदा होता. तो कायदा परत आणू अशा प्रकारची भूमिका काँग्रेसने घेतली. सीए आम्ही रद्द करू ही काँग्रेसची भूमिका आहे. 370 बद्दल तर अनेक सगळ्यांना माहितीच आहे. काँग्रेसचे अनेक नेते 370 आम्ही पुन्हा आणू अशा प्रकारची भाषा करतायत. त्यामुळे काँग्रेसची ही सगळी वाटचाल संपत्तीचं पुनर्वाटप, तुमच्या खिशातले, तुमच्या जवळचे, तुमची बँकेतले पैशांचं सर्वे केला जाईल, हे काँग्रेसचं म्हणणं आहे अधिकृतपणे. आणि या संपत्तीचं फेरवाटप करू. खरं म्हणजे तुम्हाला मान्य, कुणाला मान्य होणार आहे की जो माणूस कष्टातनं टॅक्स भरून दिवस रात्र मेहनत करून पैसे कमवतो, त्याच्या हक्काचे पैसे, त्याच्या हक्काची आमदानी या पद्धतीने काढून घेण्याचं धोरण सर्वे करून, आणि तो देणार कुणाला, तर देशातली पहिला अधिकार, संपत्तीवर अधिकार ज्यांचा आहे त्यांना अशा पद्धतीचा. त्यामुळे या भूमिकेचा निषेध आम्ही करतो, या भूमिकेचा विरोध आम्ही करतो आहोत. आणि हेच आम्ही लोकांपर्यंत घेऊन जायचा प्रयत्न करतो आहोत की काय परिस्थिती काँग्रेस आश्वासन देतीये. आणि त्यामुळे हेच खोटेपणा उघडकीस आल्यामुळे काल मग अस्वस्थपणे काल काँग्रेसचे अध्यक्ष काहीतरी म्हणाले, मी जाऊन जाहीरनामा समजावून सांगतो वगैरे वगैरे वगैरे. पण जे या दिसतंय, जे धोरण आहे, ज्या वर्षानुवर्ष चालत आले काँग्रेसचं, त्याच धोरणाचा हा परिपाक आहे. आणि म्हणून आज ही पत्रकार परिषद इथं बोलायला मी आलोय, या ठिकाणी ही विषय मांडतोय. काही प्रश्न असतील तर जरूर विचार. मनमोहन सिंगांच्या ह्याच्यामध्ये स्पेसिफिक मुस्लिम समाज आहे. मुस्लिम समाजाला नाही, कारण एक राहुल गांधींचं पाच ऐका ना, मी सांगतो ना, और जाहीरनामा राहुल गांधींनी प्रकाशित केला ना, बरोबर ना. अहो एक मिनिट मी तुला सांग, मला उत्तर देऊ, तुम्ही प्रश्न विचार, मला उत्तर दिलं तर. असं आहे की काँग्रेसने राहुल गांधी दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा शब्द वापरला आहे. आता राहुल गांधी आणि जाहीरनामा काँग्रेसचा वेगळे आहेत असं तुमचं म्हणणं असेल तर मी स्वीकारायला तयार आहे. काँग्रेसची भूमिका राहुल गांधी मांडत नाहीत असं तुमचं म्हणणं आहे का? मी स्वीकारायला तयार आहे. काँग्रेस म्हणजे राहुल गांधी नाही असं तुमचं म्हणणं आहे का? मी स्वीकारायला तयार आहे. ज्यावेळी राहुल गांधी स्पेसिफिक जाहीरपणे हैदराबादमध्ये बोलतात, मुस्लिम समाज नाव घेऊन बोलतात आणि जाहीरनामा प्रकाशित झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी बोलतात, त्याला महत्व द्यायचं नाही का? आणि काँग्रेस म्हणून मी मागची 10 उदाहरणं दिली. मायनॉरिटीने काँग्रेसने कधी इतर समाज, जी अल्पसंख्याकमधली जी इतर समाज आहे, मग तो पारशी समाज आहे, जैन समाज आहे, त्यांचा कधी काँग्रेसने विचार केला, कधी भूमिका मांडली आहे का? मनमोहन सिंग असं म्हणाले नाहीत की होय या देशामध्ये पारशी समाज असा आहे, जैन समाज असा आहे, जो काही जे काही आणखी अल्पसंख्याक असतील त्या ठिकाणचे, त्या राज्यातले सुद्धा, त्यांच्याबद्दल भूमिका का नाही मांडली? त्यामुळे काँग्रेसचा जो इतिहास आहे त्या भूमिकेनुसार मी मांडलंय. आणि जर त्याच्या वेगळं असेल, मला काही टार्गेट करायची गरज नाही. उलट तर भारतीय जनता पार्टी 10 वर्षात भूमिका आठवून बघा. भारतीय जनता पार्टीने भूमिका मांडली. मी तुम्हाला स्पेसिफिक सांगतो की 10 वर्षामध्ये मला असं एक योजना दाखवा की ज्या योजनेमध्ये धर्माच्या आधारावरती, जातीच्या आधारावरती त्या योजनेमध्ये भेदभाव झालेत. एकाला या विशिष्ट समाजाचा आहे म्हणून याला शौचालय मिळता कामा नये, हा एक विशिष्ट समाजाचा आहे म्हणून त्याला सिलेंडर मिळता कामा नये, अशा प्रकारचं धर्मावरती विभागणी केल्याचं आम्हाला एक उदाहरण गेल्या 10 वर्षात दाखवा. जे मोदीजी बोलतात सबका साथ सबका विकास, ही भूमिका मोदीजींची होती, जी भूमिका आम्ही पाळतोय. पण या ठिकाणी स्पेसिफिक जे तुम्ही उल्लेख करता त्याला आमचा आक्षेप आहे. नाही, मुळात असं आहे की मुळामध्ये जो माणूस, तुम्ही आज एखादं काम करताय, दिवस रात्र मेहनत करताय, तुमच्या संपत्तीचं कोणीतरी तिसऱ्या माणसानी, म्हणजे ही कम्युनिस्टांची, ही रशियातली ही पद्धत आहे की संपत्ती सगळी जप्त करा आणि मग तिचं फेरवाटप करा.
या पद्धतीचं मान्य होणार आहे का, पहिला मुद्दा आहे माझा. म्हणजे जो माणूस दिवसरात्र मेहनत करतोय, देशातल्या बरेच स्पेसिफिक वाक्य आहे, फिनान्शियल आणि तुमचं हे करणार, सर्वे करणार. त्यामुळे तशा पद्धतीचं मुळात जो माणूस, सर्वसामान्य माणूस आज प्रचंड मेहनतीतनं काही कमवतो, त्याच्या ताटात म्हणजे एक सर्वसामान्य माणसाला काही देण्याऐवजी एक मिनिट प्रश्नाचं उत्तर देतो. अरे भाषणाने मुद्द्यावर उत्तर देऊ दे ना. असं तुम्हाला भाषण वाटू शकतो, मला उत्तर देता आलं पाहिजे. कशावर काय अरे भाजप, तुम्ही सांगितलं ना की आमच्या योजनेत दाखवा. दे उत्तर. मला असं वाटतं मी एका प्रश्नाचं वेगळं उत्तर देऊ शकेन. एक प्रश्न विचारू ना, पण मी सगळ्या काही प्रॉब्लेम नाही, तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो. एक मिनिट. विकासाच्या मुद्द्यावरती गेले अनेक दिवस आम्ही विकासाच्या मुद्द्यावरती बोलतोय. पंतप्रधान मोदींची मुलाखती आठवा, सर्व माननीय देवेंद्रजींच्या आठवा, सगळी भाषणं आठवा, सगळ्या गोष्टी आठवा. विकासाच्या मुद्द्यावरती आम्ही भूमिका मांडतोय. ज्यावेळी काँग्रेस अशा पद्धतीने भूमिका घेऊन येते त्यावेळी भावना व्यक्त करणं, त्यातला विरोध व्यक्त करणं हे अत्यंत देशासाठी घातक आहे. हे सांगणं हे आमचं काम आहे, ते आम्ही काम करतोय. तुम्ही त्याचा अर्थ असा काढत असाल, पण आमच्या दृष्टीने विकास तर आहेच आहे. देश जनता बघते विकासाच्या मुद्द्यावरती. ज्या पद्धतीने देशामध्ये बदल घडलाय, विकासाचे मुद्दे ते आम्ही घेऊन जातोच आहोत, पण त्याचबरोबर ही भूमिका असो महत्वाची. भाजप आता संसदीय लोकशाही पायदळी पूर्वक चाललेली आहे असा एक निर्माण म्हणजे कसा? 150 खासदार एका दिवशी काढून टाकले. जितली सरकार ती किमान 10 लाख तरी सरकार तुम्ही फोडाफोडी करून पाडली. हे जे तुमची जी उदाहरणं आहे त्याच्याबद्दल लोकांच्या मनात जो राग आहे किंवा चर्चा आहे. मुळामध्ये असं आहे की संसदीय लोकशाही पायदळीत उडवण्याचा प्रश्न येत नाही. संसदीय लोकशाही पायदळीत उडवणं त्याला म्हणतात ज्यावेळी तुम्ही कुठल्याही पद्धतीचा केवळ मनमानी पद्धतीचा वापर करून 356 वापरून देशातील अनेक राज्य अनेक वेळा बरखास्त करता, जे काँग्रेसच्या काळात झालं. संसदीय पायमल्ली त्याला म्हणतात. कुठल्याही पद्धतीचा विचार विमर्श न करता, माझं होऊ दे उत्तर पूर्ण, कुठल्याही पद्धतीचा विचार विमर्श न करता तुम्ही या देशामध्ये आणीबाणी लागता. संसदीय लोकशाहीचा पायमल्ली जी होते ती याला म्हणतात. कुठल्याही पद्धतीने विरोधकांना अटक करून अनेक वाईट वागवलं जातं, संसदीय पायमल्ली त्याला म्हणतात. त्यामुळे उलट मला गेल्या 10 वर्षामध्ये या सरकारने एक सरकार 356 वापरून काढलं, मला दाखवून द्या. त्यामुळे या नाही असं आहे बघा, ते तुमच्या परसेप्शन, हा तुमच्या परसेप्शनचा मुद्दा आहे. मुळात असं आहे की त्या राज्यातल्या जर तुमच्या नेत्यांवरती विश्वास नसेल, तो कुठल्या इतर पक्षाचा दोष कसा चालता? असं आहे की तुमच्या त्याच जे काही मुळात 10 आकडाच नाहीये. पहिली गोष्ट, तुमचं मला 10 आकडा मोजून दाखवा, मी म्हणायला तयार आहे. पण जो काही तुमचं म्हणणं आहे तो मुळामध्ये त्या राज्यातल्या त्या नेत्यांचा, त्या आमदारांचा, त्या नेतृत्वावर विश्वास नसेल तर त्याच्यावरती दुसऱ्या पार्टीला दोष देणं हे कितपत संयुक्तिक आहे? मला ते तुम्ही भारतीय जनता पार्टी अन्याय करताय निमित्ताने. पुढे विरोधी पक्ष महागाईविषयी बोलतोय. चला, तर तुम्ही आता सरकार आल्यानंतर तुमचं काय महागाई कमी करण्यासाठी काय? मी गेल्या 2 महिन्यापूर्वीची बातमी तुम्हाला म्हणजे मला सांगायची म्हणजे असं आहे की ही बातमी माझी नाहीये आणि मी 2014ला काय करतो आणि आत्ताच सांगतो, दोन्ही गोष्टी बोलतो. 2 महिन्यापूर्वीचा आत्ताचा महागाई निर्देशांक आलाय, कदाचित आंबेकर तारीख असेल तर मला काढून ते आत्ताच आपण सांगून टाकतो. हा निर्देशांक गेल्या 5-6 वर्षाचा सर्वात कमी 4.5% आलाय. 2014ला महागाई निर्देशांक 12% होता. पण तरी सुद्धा महागाई अजून कमी झाली पाहिजे, तुमची रास्त सूचना आहे, त्यासाठी प्रयत्न नक्की केले. सकारात्मक मी घेतोय ते. अल्पसंख्याकांबद्दल असं तुम्ही म्हणता, पण दलितांपेक्षाही वाईट स्थिती मुस्लिम समाजाची आहे. मग जर तसं होतो का? एक मिनिट, असं आहे, जर अशा पद्धतीचं खरंच असं असेल तर मग पुन्हा या पापाला काँग्रेसने तर जास्त उत्तर दिलं पाहिजे. मुळामध्ये 2 गोष्टी, आता मला उत्तर पूर्ण करू द्या. मुळामध्ये असं आहे की या देशातला प्रत्येक नागरिक, तो धर्माचा कुठलाही असो, त्याला विकास त्याला मिळवण्याचा पूर्ण अधिकार आहे आणि मला वाटतं आम्ही ती भूमिका करतो.